चला चला चला. गौरी कुठे चालली तू? गोव्याला चालली. चला चला चला. कुठे चालली गौरी? भूत चालली. कोण कोण चाललंय? गणपतीला चालली. अच्छा चालली होय. गणपतीला आपण गोव्याला चाललो ना? होय ना? हो गणपती काय? कणकवली सोडतोय. कोल्हापूरकरांना जसं पन्हाळ्याला मनात आलं की जाता येतं, तसं कणकवलीकरांना मनात आलं की गोव्याला जाता येतं. या गणपतीच्या 10-12 दिवसाच्या सुट्टीत मंदारनी इंदोर म्हणजे मध्य प्रदेशाचा प्लॅन केला होता. पण तिथं झालेल्या जोरदार पावसामुळे प्लॅन पुढे ढकलावा लागला. मग आता काय करायचं? तर गोव्याला जायचं. या ठिकाणी गोवा पोलीस नेहमीच उभे असतात. वळणामुळे दिसत नाहीत. छानसा रस्ता, अधूनमधून पावसाची भुरभुर. आता संध्याकाळचे 5 वाजलेत. हायवे क्रमांक 66 या रस्त्यावरती नेहमीच गर्दी कमी असते. गोवा पोलिसाचं चेकिंग. आम्हाला थांबवलं नाही, पण खूप जणांना थांबवत होते. दोनापावला. दोन्ही बाजूला छान बंगले आहेत. बहुतांशी गेस्ट हाऊसमध्ये कन्वर्ट केलेले असावे. मंदारनी बुकिंग जुवारी व्ह्यू गेस्ट हाऊसमध्ये अगोदरच केले. गेस्ट हाऊसच्या एंट्रन्सनं मन खुश होऊन गेलं. इथले ट्रॅफिकचे नियम खूप कडक आहेत. त्यामुळं गाडी अगदी खेटून आत लावायला सांगितली गेली. ही खालच्या मजल्यावरची रूम. भली मोठी बाल्कनी. गौरी गौरी छान छान आहे ना? जुवारी नदीचा मस्त व्ह्यू दिसतोय. 2 नद्या आहेत इथं, जुवारी नदी आणि कुठली तरी मांडवी ना. गौरी इधर भी जरा उधर रहेंगे कुछ. ही वरच्या मजल्यावरची रूम. ही पण तशीच आहे. छान बाल्कनी. गौरीला नेहमीच मासे आठवतात. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. दोनापावला जेट्टीवरती चाललोय. चालत जाण्या इतकं अंतर आहे. वाटेत एक रेस्टॉरंट दिसलं. चहाची तल्लप आली होती, पण बिअर बारचं. चहा आहे का असं विचारलं. आहे म्हणून सांगितलं. जरा वेळ लागला, पण मस्त चहा दिला.
बिअर बारमध्ये. गौरी, किमू, अदितीनं आईस्क्रीम एन्जॉय केलं. हा सारा डोंगर उताराचा भाग असल्यामुळं हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना चढ उतारासाठी पायऱ्या आहेत. डोनापावला जेटीचा एंट्रन्स. 7 वाजले. थोडीशी पावसाची रिपरिप. पाऊस सारा झाला की माणसं दिसेनाशी होतात. पाऊस थांबला की माणसं दिसू लागतात. 4 वर्ष पर्यटकांसाठी डोनापावल्यात जेट्टी बंद होती. 26 फेब्रुवारी 2023 रोजी ही पर्यटकांसाठी खुली करण्यात आली, नव्या स्वरूपात. त्याबरोबर एंट्री फीसुद्धा सुरू झाली. डोनापावला. सोशल वर्कमध्ये आवड असलेली श्रीलंकेतील पोर्तुगीज व्हाईसरायची ही मुलगी. 1744मध्ये ती गोव्याला आली. 1756मध्ये स्पेनमधल्या हिडाल्गो बरोबर तिनं लग्न केलं. सोशल वर्कमधली तिची आवड, त्यामुळे तिनं इथल्या स्थानिक लोकांना खूप मदत केली. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर इथल्या गावकऱ्याने गावाचं नाव बदललं आणि डोनापावला ठेवलं. या गावाचं अगोदरचं नाव ओढावेल. कड्यावरील शिल्प फिलॉसॉफर रॉबर्ट नॉक्स आणि त्याची पत्नी यांचं आहे आणि एका डच शिल्पकार याने ते शिल्प केलं होतं. त्याचा डोनापावलाशी काही संबंध नाही. ही माहिती विकिपीडियावरून घेतलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या बाबतीत आणखी बऱ्याच कथा आहेत. डोनापावला जेट्टीपासून अगदी जवळ असलेलं हे रेस्टॉरंट करण. जेवण तसं बरं होतं, पण मासे खायचे असतील तर घरीच खावे. दर्दी कोकणी लोकांना माशाचा फरक लगेच जाणवतो. चिकनची ऑर्डर दिली आहे. चिकन पाहिजे. काय पाहिजे आणखी? भात पाहिजे. भात पाहिजे. अजून काय पाहिजे? आमटी पाहिजे. दे ना आमटी. आई आणि मंदार यांचं सुरमईचं जेवण, बरोबर अंड्याची भुर्जी, आलू मटर, सोलकढी, माशाचं सार. अदिती आणि कंपनीसाठी बटर चिकन, गौरीसाठी दाल तडका आणि भात, थोडक्यात वरण भात. दुसऱ्या दिवशीची मस्त सकाळ. वातावरण खूपच छान असल्यामुळं आणखीन एक दिवस इथं राहावंसं वाटलं. पण आजचं बुकिंग नसल्यामुळं कलगुट बीचला जायचं ठरवलं आहे. तिथं राहायचं. या हॉटेलचा मालक ब्रिटिश आहे. ब्रिटनमध्ये राहतो. वर्षातून एकदा येतो. ही माहिती तिथल्या अटेंडंटनं दिली. खूप छान रीतीने मेंटेन केलेलं हे गेस्ट हाऊस. डोंगर उतारावरती असल्यामुळं खालीवर जाण्या येण्यासाठी जिने आहेत. गेस्ट हाऊस म्हणण्यापेक्षा हे फ्लॅट्सच आहेत. रेट्स आणि बुकिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. जुवारी गेस्ट हाऊसचा सकाळी समोरून घेतलेला शॉट. गोव्यातली सकाळ असल्यामुळं रस्त्यावरती कुणीही नाही. इथं लवकर कुणी उठतच नाही, त्यामुळे एकदम शांतता आहे. गेस्ट हाऊसच्या एंट्रन्सला भिंतीवरती चित्र लावलेली आहेत. चित्र म्हणण्यापेक्षा ब्रिटनमधल्या जुन्या जाहिराती आहेत. याबद्दल तिथल्या अटेंडंटला काहीच माहीत नव्हतं. बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे ब्रेकफास्टसाठी बाहेर कसं जायचं याची चर्चा सुरू आहे. बाहेरचे रेस्टॉरंटवाले इथं पार्सल देतात असं इथला अटेंडंट सांगतोय. पण गार चहा पिण्यापेक्षा थोडा वेळ थांबून बाहेर गेलेलं बरं असं सर्वांना वाटतंय. तोपर्यंत बाहेर पडणाऱ्या आणि समुद्रावरती पडणाऱ्या पावसाची मजा घेतलेली बरी.